नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण मॅनेजमेंट अकाउंटमधील थर्ड चॅप्टर या ठिकाणी बघतोय फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसमध्ये आपण या ठिकाणी बघतोय कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट. कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये या ठिकाणी फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम या पद्धतीने आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसेल. From the following profit and loss account balance sheet of Preeti Company Limited for the year ended 31st December 2014 and 15, you are required to prepare a comparative income statement and comparative balance sheet. Profit and loss account दिलेला आहे तुम्हाला. 2 वर्षाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे 2014 आणि 15चं. त्यासोबतच या ठिकाणी 2014 आणि 15ची या ठिकाणी बॅलन्स शीट दिलेली आहे. तुम्हाला प्रॉब्लेम एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे, इन्कम स्टेटमेंट कोणतं आहे आणि बॅलन्स शीट कोणती आहे. मग इन्कम स्टेटमेंट सोडवत असताना तुम्हाला एक फॉर्मॅट मी या ठिकाणी दिलेला आहे, तो फॉर्मॅट या ठिकाणी तुम्ही फॉलो करायचा आहे. मग तो फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे तर तो फॉर्मॅट आहे नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. मग तुम्हाला मिळतं ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटमधून पुन्हा मायनस करायचं आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, त्यानंतर फायनान्स एक्सपेन्सेस, हे 3. त्यानंतर हे तिन्ही या ठिकाणी मायनस केल्याच्यानंतर तुम्हाला मिळतं ऑपरेटिंग प्रॉफिट. ऑपरेटिंग प्रॉफिट मग त्याच्यामध्ये ॲड करायचं अदर इन्कम, लेस करायचं अदर एक्सपेन्सेस, पुन्हा नेट प्रॉफिट मिळतं. नेट प्रॉफिट हे बिफोर इन्कम टॅक्स असतं, तर त्यामधून इन्कम टॅक्स वजा करायचं तुम्हाला. मग नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स या ठिकाणी तुम्हाला भेटून जातं. ठीक आहे, या पद्धतीनं हे इन्कम स्टेटमेंट आहे. आता हे सोडवत असताना या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक फॉर्म्युला. तो फॉर्म्युला इन्क्रीज और डिक्रीज डिवायडेड बाय बेस इयर इंटू 100 या पद्धतीने या ठिकाणी तो फॉर्म्युला आहे. मग तो फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला यूज करावा लागतो. ठीक आहे, मग आता आपण सोडू कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर 2014 अँड 15. पहिला कॉलम पर्टिक्युलरचा इन्कम स्टेटमेंट आहे म्हणून, पुन्हा 31st डिसेंबर 2014, 15. त्याच्यानंतर अमाऊंट इन्क्रीज और डिक्रीज. इन्क्रीजला प्लसचं चिन्ह दिलं आहे, डिक्रीजला मायनसचं चिन्ह दिलं आहे इन 2015. आणि पर्सेंटेज इन्क्रीज और डिक्रीज इन 2015. ठीक आहे. त्यानंतर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट ॲज ऑन 31st डिसेंबर 2014 अँड 15. असेट्स अँड लायबिलिटी 2014-15. अमाऊंट इन्क्रीज और डिक्रीज आणि त्याच्यानंतर पर्सेंटेज. या पद्धतीने या ठिकाणी बॅलन्स शीटचं आहे आणि इकडं इन्कम स्टेटमेंट आहे. आपण पहिल्यांदा इन्कम स्टेटमेंट घेऊ. मग इन्कम स्टेटमेंट घेत असताना या ठिकाणी पहिल्यांदा काय घ्यायचं आहे, नेट सेल्स. हे नेट सेल्स नेट सेल्स. आता नेट सेल्स किती आहे, 16,000 आणि 20,000. ठीक आहे. आता 2014 मध्ये 16 होती, 2015 मध्ये 20 आहे. इन्क्रीज कितीने झालं आहे या ठिकाणी 4,000. हे इन्क्रीज आहे म्हणून प्लसचं चिन्ह, डिक्रीज असेल तर मायनसचं चिन्ह. या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही देताय. आता या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा आहे, पर्सेंटेज काढायचा. पर्सेंटेज काढायचा असेल तर इन्क्रीज और डिक्रीज डिवायडेड बाय बेस इयर इंटू
100 म्हणजे इन्क्रीज असेल तर इन्क्रीज, डिक्रीज असेल तर डिक्रीज, ही अमाऊंट डिवायडेड बाय बेस इयर कोणतं आहे 2014 म्हणजे 4000 भागिले 16000 गुणिले 100 या पद्धतीनं करा. तुमचं पर्सेंटेज निघून जातं. ते पर्सेंटेज येतं 25%. मग इथे प्लसमध्ये आहे म्हणून प्लसचं चिन्ह. ठीक आहे. याच्यामधून आपल्याला काय मायनस करायचं आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तुम्हाला दिलेला आहे 12,000 आणि 15,000. 12,000 15,000 इन्क्रीज झालेला दिसतं या ठिकाणी, वाढलेलं किती 3,000 रुपये. मग त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे तर इन्क्रीज ऑर डिक्रीज डिवायडेड बाय बेस इयर इंटू 100 हे देखील 25% येतं. ठीक आहे. मग हे नेट सेल्समधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतं, ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी 4,000, या ठिकाणी किती 5,000. इन्क्रीज कितीने झालंय 1,000 आणि चला मग किती येईल पर्सेंटेज, याचं देखील 25%. याच्यामधून पुन्हा आपल्याला लेस काय करायचं आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी मध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सेलिंग हे दोन दिलेले आहेत. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ह्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सेलिंग असे दोन दिलेले आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किती दिलाय 400 400 400 400. त्यानंतर सेलिंग किती दिलाय 600 आणि 800 600 आणि 800. चला या ठिकाणी इन्क्रीज और डिक्रीज आहे का, नाही आहे, कारण इन्क्रीज झालं नाही डिक्रीज नाही, ॲज इट इज सेम अमाऊंट या ठिकाणी आहे म्हणून ते या ठिकाणी नाही आहे. मग 600 आणि 800 तर 200 या ठिकाणी इन्क्रीज झालं आहे. मग या ठिकाणी तुमचं पर्सेंटेज काढा. पर्सेंटेज येतं 33.33 33.33%. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट भेटतं. त्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये इन्कम वगैरे ॲड करायचं असतं, अदर इन्कम आणि अदर एक्सपेन्सेस लेस करायचं असतं. मग तुम्हाला काय मिळतं, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. टॅक्स असेल तर त्या ठिकाणी लेस करायचं, नेट प्रॉफिट भेटतं. आता या ठिकाणी हे आयटम आहेत का, नाही आहेत. मग डायरेक्ट तुम्हाला काय मिळतं या ठिकाणी टोटल ऑपरेटिंग प्रॉफिट, त्यालाच आपण नेट प्रॉफिट म्हणू शकतो. यालाच नेट प्रॉफिट, कारण इथं पुढे आयटम नाही आहेत म्हणून नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती आहे तुमचं 3,000 आणि 3,800. हे 3,000 3,800 इन्क्रीज किती नव्हतं 800 ना. मग त्याचा पर्सेंटेज काढा. या ठिकाणी पर्सेंटेज निघतं 26.7%. 26.7%. ठीक आहे. हे इन्कम स्टेटमेंट झालं. आता आपल्याला बॅलन्स शीट सोडवायचं आहे तर ते बॅलन्स शीट सोडवत असताना पहिल्यांदा काय घ्यायचं आहे, असेट्स घ्यायचे आहेत. असेट्समध्ये पहिल्यांदा काय घ्यायचं आहे, करंट असेट्स. करंट असेट्स. ठीक आहे. मग करंट असेट्समध्ये या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते आयटम दिसत आहेत ते बॅलन्स शीटला बघायचं आहे. कॅश आहे, डेटर्स आहे, स्टॉक आहे. हे 3 आयटम आहेत. मग ते 3 आयटम या ठिकाणी आपण लिहू.
कॅश, त्यानंतर स्टॉक, त्यानंतर डेटास. कॅश किती आहे? कॅश 2000 आणि 2800. ठीक आहे. त्यानंतर स्टॉक आहे. स्टॉक किती आहे? 4000 आणि 6000. त्यानंतर डेटर्स आहे. डेटर्स 4000 आणि 6000. या पद्धतीनंच आहे. मग आपण ॲज इट इज इन्क्रीज और डिक्रीज बघायचं आहे. या ठिकाणी इन्क्रीज किती दिसतंय? 800 रुपये. या ठिकाणी किती आहे? 2000 रुपये. आणि या ठिकाणी किती आहे? 2000 रुपये. ठीक आहे. आता याचं पर्सेंटेज काढायचं आहे, तर ते पर्सेंटेज आपण कसं काढतोय? इन्क्रीज और डिक्रीज डिवायडेड बाय बेस इयर इंटू 100. मग या ठिकाणी किती येतं? 40%. या ठिकाणी किती येतं? 50%. 50%. आता एक करंट असेट झालं तर या ठिकाणी आपण टोटल करू. टोटल करंट असेट्स. चला किती? 10,000, 14,800. इन्क्रीज किती होतंय? 4,800. त्याचं पर्सेंटेज किती येतं? तर 48%. ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबरला काय घ्यायचं आहे? इन्व्हेस्टमेंट. आता या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहे का? नाही आहे. मग सेकंड नंबरला फिक्स्ड असेट्स. ठीक आहे. फिक्स्ड असेट्समध्ये काय काय आहे? तर लँड, बिल्डिंग, त्यानंतर प्लांट, आणि त्यानंतर फर्निचर. ठीक आहे. लँड किती आहे? 2000. त्यानंतर बिल्डिंग किती आहे? 6000 आणि 5400. त्यानंतर प्लांट पण त्याच पद्धतीनं 6000 आणि 5400. आणि त्यानंतर फर्निचर 2000 आणि 2800. ठीक आहे. चला या ठिकाणी हे जसं आपण लिहिलंय. मग इन्क्रीज डिक्रीज काढू. पहिलं लँड 2000 आहे. या ठिकाणी इन्क्रीज डिक्रीज होणार नाही. त्याचं पर्सेंटेज देखील येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बिल्डिंग 6000 होतं, 5400 झालं आहे. म्हणजे 600 रुपये या ठिकाणी मायनस झालेला आहे. 600 रुपये. चला त्यानंतर प्लांटचं देखील 600 रुपये मायनसच आहे. त्यानंतर या ठिकाणी 800 रुपये प्लस झालेला आहे. ठीक आहे. इन्क्रीज झालेला आहे. मग आता याचं पर्सेंटेज काढायचं आहे. तर 600 भागिले 6000 गुणिले 100. तर ते येतं 10%. मायनस 10%. पुन्हा इथं मायनस 10%. पुन्हा इथं येतं 40% प्लस. 40% प्लस. आता फिक्स्ड असेट झालेला आहे. मग आपण या ठिकाणी टोटल फिक्स्ड असेट्स आणि पुन्हा येतं टोटल असेट्स. ठीक आहे. टोटल फिक्स्ड असेट्स किती? 16,000. 16,000 आणि त्यानंतर 15,600. या ठिकाणी डिक्रीज दिसतंय. किती? 400 रुपये. 400 रुपये डिक्रीज आहे. तर त्याचं पर्सेंटेज येतं 2.5%. ठीक आहे. डिक्रीज. मग टोटल असेट्स या ठिकाणी किती आहे?
26,000, हे 26,000, 30,400 या ठिकाणी ॲड झालं आहे किती, 26,000च ना, हां 4,400 या ठिकाणी प्लस होतोय 4,400 आणि त्याचं पर्सेंटेज येतं 17% इन्क्रीजमध्ये. ठीक आहे, हे टोटल असेट्स या ठिकाणी झालं. ठीक आहे, यानंतर आपल्याला लायबिलिटी घ्यायचे आहेत. लॅबिलिटीजमध्ये पहिल्यांदा काय घ्यायचं आहे, करंट लॅबिलिटीज, पुन्हा फिक्स्ड लॅबिलिटीज आणि पुन्हा शेअर्स होल्डर इक्विटी, हे 3 हेड आहेत. या ठिकाणी देखील 3 हेड, करंट लॅबिलिटी, पुन्हा इन्व्हेस्टमेंट आणि पुन्हा फिक्स्ड लॅबिलिटी आहे. मग पहिल्यांदा 1 नंबरला करंट लॅबिलिटीमध्ये काय काय आहे, बिल्स पेबल, त्यानंतर क्रेडिटर्स, त्यानंतर टॅक्स पेबल, ठीक आहे, हे 3 आयटम आहेत. तर बिल्स पेबल किती, 1,500. त्यानंतर क्रेडिटर्स किती आहे, क्रेडिटर्स 3,000, 4,000. त्यानंतर टॅक्स पेबल आहे, टॅक्स पेबल किती दिलं आहे, 2,000 आणि 3,000, हे 2,000, 3,000. मी जसं फक्त अमाऊंट लिहिलेले आहेत. आता पुढं काय करायचं आहे, इन्क्रीज और डिक्रीज काढायचं आहे. मग या ठिकाणी इन्क्रीज झालेलं दिसतंय, 1,000 होतं 1,500 झालेलं आहे. मग या ठिकाणी प्लस 500, या ठिकाणी प्लस 1,000 आणि या ठिकाणी प्लस 1,000. ठीक आहे, मग त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेजचा एक फॉर्म्युला इन्क्रीज डिक्रीज डिवायडेड बाय बेस इयर इंटू 100 या पद्धतीनं आहे. मग त्याचं पर्सेंटेज काढा. ते पर्सेंटेज येतं पहिलं 50%, त्यानंतर येतं 33.33%, त्यानंतर येतं 50%. ठीक आहे, मग याचं देखील आपल्याला टोटल करायचं व्यवस्थितरित्या. या ठिकाणी टोटल करंट लायबिलिटी, टोटल करंट लायबिलिटी 3 आणि 3 6,000, हे 8,500. इन्क्रीज किती होतं, 2,500. त्यानंतर त्याचं पर्सेंटेज येतं 41.7. लायबिलिटीचं 6,000, 8,500, इन्क्रीज झालं 2,500, पर्सेंटेज येतं 41.7%. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा हेड आहे कोणतं, फिक्स्ड लॅबिलिटी आहे का आपल्यापाशी, तर आहे. कोणतं, लॉंग टर्म लॅबिलिटी. फिक्स्ड लॅबिलिटीमध्ये आपल्यापाशी कोणकोणते आहेत, बिल्स पेबल झालं, करंट लॅबिलिटी, क्रेडिटर झालं, टॅक्स पेबल झालं, डिबेंचर एक आहे. डिबेंचर हे फिक्स्ड लॅबिलिटीमध्ये येतं. मग ते हेड लिहून या ठिकाणी डिबेंचरला तुम्ही फिक्स्ड लॅबिलिटीमध्ये लिहू शकता किंवा लॉंग टर्म लॅबिलिटी या पद्धतीने देखील लिहू शकता. सेकंड नंबर, लॉंग टर्म
लॅबिलिटी त्याच्यामध्ये काय डिबेंचर किती आहे 5% डिबेंचर 5% डिबेंचर किती दिलंय 2000 आणि 3000 इन्क्रीज झालं 1000 त्याचं पर्सेंटेज येतं या ठिकाणी 50%. याचं टोटल करायची गरज नाही कारण ते एकच आयटम आहे. ठीक आहे. त्यानंतर थर्ड शेअर्स होल्डर इक्विटी. शेअर्स होल्डर इक्विटीमध्ये कोणकोणतं घ्यायचं आहे बिल्स पेबल घेतलं आहे क्रेडिटार्स घेतलं आहे टॅक्स पेबल घेतलं आहे 5% डिबेंचर घेतलं आहे. त्यानंतर इक्विटी शेअर्स कॅपिटल त्यानंतर 7% प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल त्यानंतर आहे रिझर्व. ठीक आहे. हे 3 आयटम आहेत. चला इक्विटी शेअर्स कॅपिटल किती आहे 8000. त्यानंतर या ठिकाणी प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल किती आहे 6000 आणि त्यानंतर रिझर्व आहे 4900. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण इन्क्रीज और डिक्रीज बघतोय तर या ठिकाणी इन्क्रीज और डिक्रीज काहीच झालं नाही आहे डॅश द्या कारण 8000 आहे. या ठिकाणी देखील 6000 आहे डॅश देतोय. मग या ठिकाणी 4000 आणि 4900 दिसतंय तर या ठिकाणी इन्क्रीज होतोय किती 900. तर याचा पर्सेंटेज देखील या ठिकाणी काढायचं आहे. ते पर्सेंटेज येतं 22.5%. ठीक आहे. मग याचं टोटल करायचं आहे याचं टोटलचं पर्सेंटेज काढायचं आहे आणि त्या पद्धतीने सोडवायचं आहे. आणि मग टोटल लॅबिलिटी 26,000 30,400 ते इन्क्रीज होतं 4,400 आणि 17% येतं. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ठीक आहे. याच्यात काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.